दशक 9 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते विचारतात, निराकार निराधार निर्विकल्प म्हणजे काय? समर्थ उत्तर देतात, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही. परब्रह्मासी. निरामय म्हणजे काय? निराभास म्हणजे काय? निरावयव म्हणजे काय? निरामय म्हणजे जळमय नाही, निराभास म्हणजे भासच नाही, निरावयव म्हणजे अवयव नाही. परब्रह्मासी. निप्रपंच निक्कलंक निरोपाधी म्हणजे काय? निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, निक्कलंक म्हणजे कलंक नाही, निरोपाधी म्हणजे उपाधी नाही. परब्रह्मासी. निरोपम्य निरालंब निरापेक्षा म्हणजे काय? निरोपम्य म्हणजे उपमा नाही, निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही. परब्रह्मासी. निरंजन निरंतर निर्गुण म्हणजे काय? निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणच नाही. परब्रह्मासी. निस्संग निर्मळ निश्चळ म्हणजे काय? निस्संग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळच नाही, निश्चळ म्हणजे चळण नाही, निशब्द शब्दची नाही, निर्दोष म्हणजे दोषची नाही, निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही, निक्काम म्हणजे कामची नाही, निर्लेप म्हणजे लेपची नाही, निक्कर्म म्हणजे कर्म नाही, अनाम्य म्हणजे नाम नाही, अजन्मा म्हणजे जन्मच नाही, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, अगणित म्हणजे गणित नाही, अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षयी म्हणजे क्षयच नाही. परब्रह्मासी. अरूप म्हणजे रूपचे नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, अनंत म्हणजे अंतची नाही, अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळ नाही, अतर्क्य म्हणजे तर्कत नाही. परब्रह्मते. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, अदृश्य म्हणजे दृश्यच नाही, अच्युत म्हणजे चेवत नाही, अच्छेद म्हणजे छेदत नाही, अदाह्य म्हणजे जळेना, अक्लेद म्हणजे कालवेना. परब्रह्मते. परब्रह्म म्हणजे सकळा परते, त्यास पाहता आपणची ते, हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. दशक 9 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, जे जे काही साकार दिसते ते कल्पांती नासेल, स्वरूप जसेच्या तसे सर्व काळ असते, जे सकळांमध्ये सार आहे, मिथ्या नाही, नित्य निरंतर सगळीकडे भरून आहे, ते भगवंताचे निजरूप आहे, त्याला स्वरूप म्हणतात. याही वेगळी पुष्कळ नावे आहेत, त्या नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, पण ते स्वरूप नामातीत आहे. दृश्यासबाह्य संचले आहे, पण ते चोरलेले आहे, जवळच आहे पण नाहीसे झाले. ऐकल्यावर दृष्टीला वाटते की परब्रह्माला पाहावे, पण पाहू जाता सगळीकडे दृश्यच दिसते. दृष्टीने जे दृश्य दिसते ते देखणे नव्हे, दृष्टीला जे जे दिसते ते ते नासते, म्हणून जे दृष्टीस दिसते ते स्वरूप नव्हे. स्वरूप ते निराभास, दृश्य भासले साभास, भासास बोलला नाश. वेदांतशास्त्री. स्वानुभवाने पाहिले असता दृश्याला सबाह्य व्यापून असते, निराभास निर्गुण, त्याची खूण कशी सांगावी? स्वरूप सन्निधच आहे हे जाणून असावे. जसा आकाशी भास भासला आणि सकळात आकाश आहेच, तसा सबाह्य अभ्यंतरी जगदीश जाणावा. उदकामध्ये परी भिजत नाही, पृथ्वीमध्ये असून झिजत नाही, वन्हीमध्ये परी जळत नाही, चिखलात असले तरी बुडत नाही, वायूमध्ये पण उडत नाही, सुवर्णात आहे पण सुवर्णासारखे घडत नाही, असे जे सगळीकडे सर्वदा संचले ते आकळत नाही, अशा अभेदामध्ये अहंता भेद निर्माण करते. तिच्या स्वरूपाची खूण काही ओळख सांगतो. जे स्वरूपाकडे पोचते, अनुभवासवे जाते, अनुभवाचे शब्दही सारे बोलून दाखवते, मीच स्वरूप असे म्हणते, तेच अहंतेचे रूप आहे. निराकारात ती आपोआपच वेगळी पडते. मीच स्वयं ब्रह्म आहे असा अहंतेचा भ्रम आहे, असे सूक्ष्मात सूक्ष्मपणे पाहता दिसते. कल्पना स्वरूपाला मर्यादा घालू पाहते. वस्तू कल्पनातीत आहे, म्हणून अनंताचा अंत कळत नाही. अन्वय आणि व्यतिरेक हा शब्दांचा भेद आहे. शब्द पोचू शकत नाहीत अशा निःशब्दाचा अंतर्विवेक शोधला पाहिजे. आधी वाच्यांश घ्यावा, मग लक्षांश ओळखावा.
लक्षांशी वाच्यांश नाही. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम आहे. लक्षांशाचे वर्म शोधता वाच्यांश नाही. सर्व ब्रह्म विमळ ब्रह्म वाच्याशी आटतात. लक्षांशी लक्ष लावता दोन्ही पक्ष गळून पडतात. लक्षांश अनुभवणे, तेथे वाच्यांश बोलता येत नाही. मुख्य अनुभवाच्या खुणेत वाचा नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी जिथे सर्व ओसरतात, तेथे शब्दांच्या कलाकुसरीचे काय काम? शब्द शाश्वत नसतात. सर्व ब्रह्म व विमळ असे ब्रह्माच्या अनुभवात नाही. अनुभवाचे लक्षण ऐका. अनुभव म्हणजे अनन्य. आता अनन्याचे लक्षण ऐका. अनन्य म्हणजे अन्य नसे. आत्मनिवेदन जसे. संघाचा भंग झाला की आत्मा आत्मपणे असतोच. आत्म्यास नाही आत्मपण, हेच निस्संगाचे लक्षण आहे. तत्व विवरण करावे. निर्गुण ब्रह्म शोधावे. आपण आपल्याला पाहावे म्हणजे कळेल. सद्वस्तूचे स्वरूप शब्दांनी सांगता येण्यासारखे नाही. संत वचनावर विश्वास ठेवून चिंतन मनन केले असता आत्मप्रचिती येईल. प्रचिती आल्यावर अनुमानाच्या मागे लागणे हा दुराभिमान आहे. अनुमानाचा हट्ट धरण्यात मी अज्ञानी आहे, मी खोटा आहे, माझे बोलणे खोटे, माझे सगळेच खोटे काल्पनिक आहे, मलाच जिथे ठाव नाही तिथे माझे बोलणे सुद्धा खोटेच आहे, हा प्रकृतीचा स्वभाव आहे. प्रकृतीच मुळात लटकी आहे. प्रकृती व पुरुष या दोन्हीचा जिथे निराश होतो तेथे मी पण कसे राहील? जिथे सर्वही अशेष झाले तिथे विशेष कसे आले? मी मौनी म्हणता जसे मौन भंगते तसे. आता मौन न भंगावे, करून काहीच न करावे, असूनही विवेकबळाने निःशेष असावे. दशक 9 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांनी प्रश्न केला, असे कसे हो तुमचे ब्रह्मज्ञान? असूनही काहीच नाही असे कसे घडेल? सकळ करून अकर्ता, सकळ भोगून अभोगता, सकळामध्ये असून अलिप्तता कशी येईल? तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता, भोगाच्या यातना भोगून देखील योगी अभोगता असे म्हणावे लागेल. समर्थ म्हणतात, असा श्रोत्यांचा अनुमान. श्रोत्यांनी आडरान घेतले याचे समाधान केले पाहिजे. समर्थ म्हणतात, तुम्ही तुमच्या अनुभवाने बोलता ते बरे, पण ज्याचा अनुभव जसा तसा तो बोलतो. ज्याच्याजवळ ज्ञान नाही त्याला ज्ञानी लोकांच्या विशाल अनुभवाची कल्पना करता येत नाही. योग्यांनी योगेश्वर ओळखावा, ज्ञानी लोकांनी ज्ञानेश्वर ओळखावा, महाचतुरांनी चतुर ओळखावा. स्वानुभवी पुरुष आत्मज्ञानी पुरुषास ओळखतो. जो स्वतः अलिप्त असतो तोच अलिप्त पुरुषास ओळखतो. स्वतः विधेयी असलेला दुसऱ्या विधेयी पुरुषास पाहून देहभान विसरून जातो. देहाच्या दृष्टीने बघितले तर एखादा सिद्ध बद्धासारखा दिसेल किंवा एखादा बद्ध सिद्धासारखा दिसेल. दोघांना जो एकच म्हणेल तो विचारी नसतो यात शंका नाही. भूतबाधा झालेला माणूस व त्याला सोडवणारा मांत्रिक पंचाक्षरी दोघेही देहाने सारखेच असतात. म्हणून त्या दोघांची योग्यता सारखीच कशी म्हणता येईल? तसेच अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त समान कसे म्हणता येतील? आता प्रचितीचे बोलतो, सावध होऊन ऐका. आत्मज्ञानाच्या योगाने जो गुप्त होतो त्याचा मीपणा नाहीसा होतो. स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे यत्किंचितही वेगळेपणाने उरत नाही. त्याला कसे शोधावे? शोध घेता तो स्वतः तेच रूप बनतो. तो तेच रूप होऊन राहिल्यावर बोलणे खुंटते. देहात पाहता दिसेना, तत्वे शोधता भासेना, ब्रह्म काही केल्या निवडता येत नाही. देहधारी दिसला तरी अंतरी काहीच नाही. कळण्यासाठी त्याचे अंतर शोधावे. ते नित्य निरंतर आहे. त्याचा शोध घेता आपलीच देहबुद्धी नाहीशी होते. आपण स्वतः निर्विकार सद्वस्तू बनून जातो. तो केवळ परमात्माच आहे, त्याला मायेचा मळ नाही. असा जो योगीराज आहे तो पूर्ण ब्रह्म वेद बीज आहे. तो देहाच्या आकाराने कळत नाही. देहाच्या दृष्टीने पाहिले तर तो देहधारी दिसतो, पण अंतर्स्थिती अगदीच निराळी असते. जीवाच्या मागे जन्ममरण लागते, पण ज्ञानी पुरुष परमात्मा स्वरूपच असतो, त्याला जन्ममरण नाही. जन्मला आणि मेला या कल्पना अज्ञानी माणसाच्या असतात. ज्ञानी सत्यस्वरूप असतात. लोकांनी त्याला अज्ञानी मनुष्यरूप पाहिले. जसा भाव तसा देव. ज्ञानी पुरुषाला जो मनुष्यरूप पाहतो त्याला फळ देखील तसेच प्राप्त होते. देव निराकार निर्गुण. लोक त्याची भावना पाषाणामध्ये करतात. पाषाण फुटतो, निर्गुण फुटेल कसा?
देव सदोदित संचला, लोकांनी त्याला बहुविध केला, पण म्हणून तो बहुविध झाला असे नाही. तसा साधू आत्मज्ञानी, बोधानी पूर्ण समाधानी, विवेकाने आत्मनिवेदनी आत्मस्वरूपच असतो. जेव्हा लाकूड जळते तेव्हा अग्नीला लाकडाचा आकार येतो, पण अग्नी काही लाकूड होणार नाही. ज्ञानी देह एकदा पडल्यावर पुन्हा जन्म घेत नाही. भाजलेले बीज जसे उगवत नाही, साधू आत्मस्वरूपी स्थित असल्यामुळे साधूस जन्म मरण नाही. एखादी मुळी सर्पाकार पाहून एक घाबरला, एकाने मुळी ओळखली, दोघांची अवस्था सारखीच कशी राहील? मुळी हातात धरली तरी चावत नाही, हे घाबरलेल्या माणसाला पटत नाही. ज्ञानाला ज्ञान कळते, अज्ञानात जन्म मरण चुकत नाही. अज्ञानामुळे त्यांना जन्ममृत्यूचे भय बाधते. हाच विषय पुढे अगदी स्पष्ट करून सांगितला आहे. दशक 9 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता प्रश्न विचारतो, पृथ्वीवर पुष्कळ लोक आहेत, पण कोणी संपन्न, कोणी दुर्बळ, कोणी निर्मळ, कोणी वोंगळ, असे का? कित्येक राजे नांदतात, कित्येक दारिद्र्य भोगतात, कित्येकाची उत्तम स्थिती, कित्येक अधमातले अधम, असे का? याचे उत्तर स्वामींनी कृपा करून सांगावे. समर्थ म्हणतात, हा सगळा भेद गुणांचा परिणाम आहे. गुणवान लोक भाग्यश्री भोगतात, अवगुणांमुळे दारिद्र्यप्राप्ती, यात शंका नाही. जो जो ज्या ज्या व्यवसायात उपजला तो व्यवसाय समजून उमजून त्याने केला तर लोक त्याला भला म्हणतात. जाणता असेल तो कार्य करतो, नेणता काहीच करत नाही. जाणत्याचे पोट भरते आणि नेणता भीक मागतो, हे जनामध्ये प्रत्यक्ष दिसते. विद्यावान तो भाग्यवंत, विद्येशिवाय माणूस करंटा राहतो. वडील करंटा, पण धाकटा समर्थ होतो, कारण तो विद्येने मोठा असतो म्हणून. विद्या, बुद्धी, विवेक, साक्षेप, कुशलता, व्याप काहीच नाही, म्हणून प्राणी करंटा. हे सगळे जिथे असेल तिथे वैभवाला उणे नाही. वैभव आपोआप त्याच्या पाठीमागे लागते. वडील समर्थ पण धाकटा भिकारी, याचे कारण तो वडिलांसारखा व्याप करत नाही. माणसाची विद्या जेवढी असते तेवढी महत्त्वाकांक्षा त्यास असते. माणूस जसा व्याप करेल तसे त्याला वैभव मिळते. माणसाचे सामर्थ्य जेवढे असते तितकी कर्तबगारी तो दाखवतो. ज्या माणसापाशी विद्या वैभव नाही तो मलिनपणे वावरतो, भाग्यहीन असल्याने तो ओंगळ आणि विकारी दिसतो. जे गुणवान पशुपक्षी असतील तर समर्थ माणूस त्यांच्यावरही कृपा करतो. गुण नसता प्राणीमात्रांचे जीवन व्यर्थ होते. उत्तम गुण अंगी बाणणे हेच भाग्याचे लक्षण आहे. जनामध्ये जो जाणता आहे त्यालाच मान्यता मिळते. कोणची विद्या असल्यास त्याला महत्त्व प्राप्त होते. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, जाणता तोच समर्थ असतो. लोकांना आपले स्वहित कळत नाही, त्यामुळे त्यांना यातना भोगाव्या लागतात. माया, ब्रह्म, जीव, शिव, सारासार, भाव यांचे बरोबर ज्ञान झाले की जन्म मृत्यू नाहीसे होतात. कर्ता कोण याचा निश्चय झाला, बद्ध मोक्ष कोणास म्हणावे असे जाणले की तो मुक्त होतो. देव निर्गुण आहे, मी कोण ते जाणावे, अनन्य लक्षण जाणावे, म्हणजे तो मुक्त होतो. जितके जाणून सोडून दिले तितके दृश्य ओलांडले. जाणत्याला जाणले असता मीपणाचे मूळ तुटले. न जाणता कितीही साधने केली तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, स्वभावतात जन्ममरण चुकते. समर्थांचे अंतर जाणावे, मग त्यानुसार वर्तावे. भाग्य वैभव त्यामुळेच प्राप्त होईल, म्हणून जाणणे सामान्य नाही. जाणतेपणानेच माणूस सर्व मान्य होतो. जाणत्याला रहस्य कळते, व्यवहारामध्ये कसे वागावे हे नेणत्याला कळत नाही. तो अपमान करून प्रसंगी प्राणसुद्धा घेतो. अशा अज्ञानी माणसांमुळे सर्वांनाच मोठा कठीण प्रसंग येतो. म्हणून जाणणे हाच उपाय आहे. जाणत्याला परलोकाची सोय सापडते. ज्ञानाचे थोरपण सगळ्यांना मान्य आहे, पण मूर्खांना ते पटत नाही. अलिप्त कसे राहता येते हे ज्ञान झाल्यावरच कळते. एका जाणतेपणाशिवाय माणसाला अज्ञानातून सोडवणारे कोणी नाही. जाणते लोक शहाणे, नेणते दैन्यवाणे. विज्ञानही जाणतेपणामुळेच कळले. जेथे जाणणे संपले तेथे बोलणेही खुंटले. त्यामुळे वासनारहित अत्यंत समाधान झाले. श्रोते म्हणतात, आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण आम्हाला सांगावे. ब्रह्मांडी तेच पिंडी असे पुष्कळ लोक म्हणतात, याचा प्रत्यय येईल असे सांगावे. दशक 9 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते म्हणतात, पिंडासारखी ब्रह्मांड रचना हे काही आमच्या अनुमानास येत नाही. प्रचिती पाहता मन भांबवून जाते. जे पिंडी तेच ब्रह्मांडी अशी बोलायची पद्धत रूढ झाली आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे पिंडाचे देह आहेत.
विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती हे ब्रह्मांडाचे आहेत. शास्त्रात अशा प्रकारचे वर्णन आहे खरे. प्रचिती पाहता गोंधळ उडतो. पिंडी अंतःकरण तसे ब्रह्मांडी विष्णू. पिंडी मन तर ब्रह्मांडी चंद्रमा. पिंडी बुद्धी ब्रह्मांडी ब्रह्मा. पिंडी चित्त ब्रह्मांडी नारायण. पिंडी अहंकार ब्रह्मांडी रुद्र असा विचार शास्त्रात बोलला आहे. तर मग विष्णूचे कोणते अंतःकरण, चंद्राचे कसे मन, ब्रह्माचे बुद्धी लक्षण सांगावे, नारायणाचे कसे चित्त, रुद्राचा अहंकार कसा आहे ते सांगावे. विष्णू, चंद्र, ब्रह्मा, नारायण आणि रुद्र यांची अंतःकरण पंचके सांगावी. शास्त्राचा अनुमान काही चालत नाही. शास्त्रात सांगितलेले लक्षात घ्यायचे असेल तर ते अनुभवाने सिद्ध झाले पाहिजे. सगळ्या आंधळ्यांमध्ये डोळसाचे काय चालणार. पिंडासारखे ब्रह्मांड हा सर्व अनुमान आहे. कल्पून मंत्र निर्मिले, देव ते कल्पना मात्र. देव स्वतंत्र नसून मंत्राधीन. ज्याला जसे भासले तसे त्यांनी कवित्व केले. परंतु आपण प्रचितीने निवडले पाहिजे. ब्रह्माने सकळ निर्मिले. ब्रह्मास कोण निर्माण केले. विष्णूने विश्व पाळले. विष्णूला पाळणारा कोण. रुद्र विश्व संहार करता. रुद्राला कोण संहार करतो. पाहता ब्रह्मांडाची प्रचिती नाना संशय उठती. हे सर्व काल्पनिक जाणावे. ब्रह्मांडात नाना पदार्थ आहेत ते पिंडात नाहीत. औट कोटी भूतावळी, औट कोटी तीर्थावळी, औट कोटी मंत्रावळी पिंडात कुठे. 33 कोटी सुरवर, 88,000 ऋषी, 9 कोटी कात्यायनी, 84 लक्ष योनी पिंडात कुठे. नाना पदार्थ, फळे, औषधे पिंडात कुठे असे किती सांगावे. आता अनुमानाचे काम नाही. आता रोकडी प्रचिती पहा. ब्रह्मांडात 5 भूते आहेत आणि पिंडातही 5 भूते आहेत. याची प्रचिती कोणीही पाहावी. पंचभूतांचे ब्रह्मांड, पंचभूतांचे पिंड या वेगळे जे ते सर्व अनुमान ते वमनाप्रमाणे त्यागावे. आता खरे समाधान कसे आहे ते पाहू. दशक 9 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. आकाश जसे निराकार तसेच ब्रह्म निराकार. तेथे जसा वायूचा विकार तसेच ब्रह्मांडात मूळ माया. हे दासबोधात सांगितले आहे. जाणीव सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तो तमोगुण. मूळ मायेत जाणीव कशी तर याचा अभिप्राय ऐका. पिंडात महाकारण, देहात सर्व साक्षिणी अवस्था हे त्या देहाचे लक्षण आहे. तसेच ब्रह्मांडाच्या 4 देहातील मूळ प्रकृती ही ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे. म्हणून तिथे जाणीवेचे अधिष्ठान आले. मूळ मायेत गुप्त त्रिगुण वास करतात. गुणमाया प्रगट झाली की साम्यावस्था भंगून ते व्यक्तदशेला येतात. म्हणून गुणक्षोभिणी त्रिगुणांना व्यक्तदशेला आणणारी संधी आहे. हे चतुरांनी ओळखावे. जसे कणसात दाणे बंद असतात, कणीस पिकल्यावर दाणे उकलून मोकळे होतात, तसे मूळ माया त्रिगुणांना पोटात घेऊन असते. पुढे गुणमाया प्रगट होते, ती त्रिगुणांना प्रसवते. मूळ माया वायुस्वरूप आहे. आता गुणक्षोभिणीचे रूप सांगतो. मूळ मायेमध्ये थोडासा गुणविकार आढळला की तिला गुणक्षोभिणी म्हणतात. नंतर सत्व, रज, तम यांच्या मिश्रणाने विश्वनिर्माणाची क्रिया सहज चालते. त्यामध्ये 3.5 मात्रांचा ओंकार प्रगट झाला. यालाच हिरण्यगर्भ किंवा शब्द ब्रह्म म्हणतात. शब्द हा आकाशाचा गुण आहे. शब्दांनीच वेदशास्त्रांना आकार आला आहे. पंचभूते त्रिगुणाकार हा सर्व वायूचा विकार आहे. जाणीव नेणीव हा विचार वायू करताच आहे. वायू नसता जाणीव नाही. जाणीवच नाही तिथे नेणीव कशी. जिथे मुळीच चळण नाही तिथे जाणीव लक्षण कसे. हा वायूचा गुण जाणावा. मूळ मायेत पंचभूते त्रिगुण यांच्या मिश्रणाची अशी अवस्था असते. ती सूक्ष्म व एकरूप असतात. पुढे एकपणाचा अनेकपणा होऊ लागला की स्पष्टपणे वेगळेपणाने अनुभवास येतात. श्रोतांनी आशंका घेतली, भूतांमध्ये जाणीव कोठे आहे. जाणीव म्हणजे हेतुपूर्वक होणारी हालचाल. चळण तेच वायूचे लक्षण आहे. जाणीव म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे आणि हेतुपूर्वक हालचाल हे जाणीवेचे लक्षण आहे. जाणीव नेणीव मिश्रित पंचभूतांचा खटाटोप चालतो. जाणीव पंचभूतांना व्यापून असते. कुठे प्रगटपणे दिसते, कुठे दिसत नाही. पंचभूते एकमेकात कालवली असतात. त्यांच्याकडे पाहिले तर एक स्थूल व एक सूक्ष्म दिसते. वायू जेव्हा वाहत नाही तेव्हा तो आहे असे वाटत नाही. तसेच जाणीव दिसत नसली तरी भूतात सूक्ष्म रूपाने असते. काष्ठामध्ये अग्नी दिसत नाही त्याचप्रमाणे जाणीवेचे अस्तित्व एकदम लक्षात येत नाही. जेथे मूळ माया पंचभूतिक आहे, मूळ मायेच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म आहे.
ब्रह्मामध्ये मूळ माया झाली ती त्रिगुण व भूते यांची मूस आहे. 4 भूते विकारवंत, आकाश निर्विकार. आकाशाला मर्यादा आहे म्हणून ते भूतांमध्ये गणले जाते. जाणीव पिंडाला व्यापते म्हणून जीव, ब्रह्मांडाला व्यापक म्हणून शिव. आकाशाबद्दल असाच विचार करायला पाहिजे. आकाश उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासते म्हणून ते भूतरूप झाले. दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसणारे आकाश म्हणजे ब्रह्म होय. जाणीव, मध्य, नेणीव हे त्रिगुण सांगितले. प्रकृतीचा विस्तार झाला. हे सर्वच विकारवंत आहे. त्याचा काय नेम सांगावा? काळे पांढरे मिळवता पारवे होते, काळे पिवळे मिळवले तर हिरवे होते, तसेच मिळवता पालटते तसे विकारी दृश्य आहे. एकाच उदकाचा विकार पहा. उदकापासून सकळ लोक होती. किडा, मुंगी, श्वाप सगळे उदकापासून होतात. उदकानेच वृक्षाचा विस्तार होतो. मुळापासून शेवटपर्यंत फळ नाही, सर्व जलरूप आहे. जळ शेंड्यापर्यंत पोचते तेव्हाच फळे फुले लागतात. अशा प्रकारे एकानी एक घडते. भूतांचे विकार किती सांगावे? पंचभूतात क्षणाक्षणाला बदल होतो. एकातून एक निर्माण होत जाते. अशी त्रिगुण व पंचभूतांची खटपट आहे. किती म्हणून सांगावी? अशा गुणमय प्रकृतीचे निरसन करावे. अत्यंत विवेकाने आणि सावकाश करावे. मग परमेश्वराशी अनन्य व्हावे. त्याच्याशी तदाकार होऊन त्याची भक्ती करावी. दशक 9 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. आधी स्थूल पिंड, मग त्यात अंतःकरण पंचक असते. ज्ञानाचा विचार स्थूल देहाच्या आधाराने चालतो. मूळ मायेत मी ब्रह्म आहे अशी जाणीव आहे म्हणून पिंड ब्रह्मांडातील सर्व व्यवहार स्थूळाच्या आधाराने चालतात. आता स्थूलच जर निर्माण झाले नाही, अंतःकरण, पंचक, जाणीव यांना राहायला जागाच मिळाली नसती. श्रोत्यांनी असा प्रश्न उपस्थित केला. त्याचे उत्तर ऐका. लहान थोर जीव आपापल्या शक्तीनुसार घरे बांधतात. शंख, शिंपी, गुला, कवडे यांचे घर आधी की किडे आधी याचा विचार करावा. आधी प्राणी होती, मग घरे निर्माण करती. तसेच आधी सूक्ष्म, त्यानंतर स्थूल निर्माण होते. येथे श्रोत्यांची शंका फिटली. श्रोते म्हणतात, जन्म मृत्यूचा विवेक आम्हाला सांगावा. जन्मास कोण घालतो, पुन्हा कोण जन्म घेतो, हे कशा प्रकारे प्रत्ययास येते? ब्रह्म जन्मास घालतो, विष्णू प्रतिपाळ करतो आणि रुद्र संहार करतो असे बोलले जाते. ब्रह्मास कोण जन्माला घालतो, विष्णूला कोण प्रतिपाळतो, रुद्राला कोण संहारतो? हा सृष्टीभाव सगळा मायेचा स्वभाव आहे. करता देव म्हणावा तर तो निर्गुण निर्विकारी आहे. माया जन्मात घालते म्हणावे तर ती आपणच विश्वात विस्तारली आहे. आता जन्मतो तो कोण, त्याची ओळख कशी, संचिताचे लक्षण कसे, ते कृपा करून स्वामी आम्हास सांगावे. पुण्याचे पापाचे कसे स्वरूप आहे असा प्रश्न विचारणारा कोण आहे, हे काहीच अनुमानास येत नाही. जन्म वासना घ्यायला लावते, पण ती दिसत नाही. वासना, कामना, कल्पना, हेतू, भावना, अनंत वृत्ती अंतःकरण पंचकाच्या आहेत. हे जाणीव म्हणजे स्मरण मात्र आहे. त्या स्मरणामुळे जन्मसूत्र कसे लागले? देह 5 भूतांचा, त्याचा चालक वायू. जाणणे म्हणजे मनाचा स्वभाव. तत्वांचे गाठोडे देह. कोणी कोणास कोणत्या प्रकारे जन्मविले पाहता काहीच दिसेना. त्यामुळे जो एकदा उपजला त्याला पुन्हा जन्म कसा? कोणाशीच जन्म नाही. तर संतसंगाने काय केलं असा श्रोत्यांचा अभिप्राय आहे. देह मरण पावल्यावर स्मरण विस्मरण दोन्ही राहिले. मग कोण कोणाला जन्मास घालणार? म्हणून पुन्हा जन्म नाही आणि यातनाही नाही, म्हणून कोणालाच जन्म नाही. समर्थ म्हणतात, अनुमान असेल तरी विवेकाने ओळखावे. प्रयत्नाशिवाय कार्य झाले, जेवल्याशिवाय पोट भरले, ज्ञानाशिवाय मुक्त झाले असे घडत नाही. जो स्वतः जेवला त्यास वाटते सगळे लोक जेवले, परंतु सगळ्यांना हे घडले पाहिजे. जो पोहणे शिकला तोच तरला, ज्याला पोहता येत नाही तो बुडेलच. तसेच ज्याला ज्ञान झाले तेच तरले, ज्याचे बंधन तुटले तोच मुक्त. मोकळा म्हणतो बंधन नाहीच. प्रत्यक्ष बंदी पडले जन, त्यांचे कसे समाधान ते पहा. दुसऱ्याची तळमळ जाणत नाही, परदुःख शीतळ असे म्हणतात. तसाच हाही केवळ अनुभव जाणावा. ज्याला आत्मज्ञान झाले, ज्याने तत्वांचे विवरण केले, त्याला परब्रह्मापर्यंत पोचण्याची खूण सापडते, समाधान मिळते. ज्ञानानेच जन्ममरण चुकते. सरसकट बोलणे अप्रमाण आहे. आत्मज्ञान झाले म्हणून दृश्य मिथ्या झाले, पण याच दृश्याने सगळ्यांना वेढले आहे. ज्ञानी ज्ञानाने मुक्त झाला आणि अज्ञानी आपल्या कल्पनेने बांधला आहे. दोन्ही भूमिका नीट समजून घेणे हाच या घोटाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. काहीच नाही पण बाधी, हेच नवल पहा.
बंधन मिथ्या आहे हे जाणत नाही म्हणून बद्ध. मोकळे होण्यासाठी जाणीव कळा पाहिजे. सकळ जाणता निराळा सहजच होतो. काहीच जाणत नाही ते अज्ञान, सकळ जाणतं ते ज्ञान. जाणीव सुद्धा मागे राहते ते विज्ञान. स्वतः आत्मा आहेच. अमृत पिऊन जो अमर झाला तो म्हणतो मृत्यू कसा येतो लोकांना. तसाच विवेकी बद्धाला म्हणतो जन्मतो कसा. ज्ञानाची वृत्ती बद्धासारखी गुंतून पडत नाही. भुकेचा अनुभव पोटभर जेवलेल्याला नाही. इथे आशंका फिटली. ज्ञानाने मोक्षप्राप्ती झाली. आत्म अनात्म विवेकाने आत्मज्ञानाची अंतर्स्थिती बांधते. दशक 9 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात ज्ञाता ज्ञानाने सुटला, पण बद्धाला जन्म कसा येतो. बद्ध प्राणी मेल्यावर त्याचे काय जन्मते याचे उत्तर लक्ष देऊ नये का. पंचप्राण स्थळ सोडतात. प्राणरूप वासनावृत्ती आहे. वासना मिश्रित प्राण देह सोडून जातात. वायूसारखीच वासना वायुरूपच होऊन राहिली. जसा हेतू असेल त्याप्रमाणे जन्म घेऊन येते. कित्येक प्राणी निःशेष मरती. पुन्हा जीव शरीरात प्रवेश करतो. मेला म्हणून ढकलून दिले तर त्याचे हातपाय दुखावतात. एखाद्याला सर्पाच्या नजरेचे विष बाधते, तो मरतो. 3 दिवसानंतर मोठा मांत्रिक त्याचे विष उतरवून त्याला जिवंत करतो. मरताना बाहेर पडलेली वासना परत देहात येते, म्हणूनच तो जिवंत होतो. कित्येक शव होऊन पडतात. कित्येक त्यांना उठवतात. यमलोकीहून प्राण परत आणतात. पूर्वी शापाने देह मिळाला, पण उशापकाळी पुन्हा पूर्वदेहात आला. फुंकल्यासारखा वायू गेला. वायूची हालचाल झाल्यामुळे प्राण निर्माण झाला. या वायुरूप वासनेला जन्म आहे. कित्येकांनी पुष्कळ जन्म घेतले. कित्येक परकाया प्रवेशले. असे कितीतरी आले आणि गेले. मनाच्या नाना वृत्तींमध्ये वासना जन्म घेते. वासना दिसत नाही पण असते. वासना म्हणजे जाणीव हेत. जाणीवेचा संबंध मूळ मायेपर्यंत पोचतो. मूळ मायेत कारणरूपाने मिश्रित आहे. कारणरूप आहे ब्रह्मांडी आणि कार्यरूप वरचे पिंडी. तिचे स्वरूप आकलन होण्यास वेळ लागतो. वायूसारखी सूक्ष्मरूप आहे. सकळ देव आणि भूतसृष्टी वायुरूप आहे. वायूमध्ये नाना विकार असून वायू दिसत नाही. तशीच जाणीव वासना अतिसूक्ष्म आहे. त्रिगुण आणि पंचभूते वायूमध्येच मिश्रित आहेत. अनुमानास येत नाही म्हणून मिथ्या म्हणू नये. सहज वायू चालला तरी सुगंध दुर्गंध उष्ण शीतळ तप्त कळून येतो. वायूमुळेच मेघ बरसतात. वायूमुळेच नक्षत्र चालतात. सृष्टीमध्ये सगळीकडे वायूमुळे गती मिळते. भूते दैवते हलक्या देवता वायुरूप असतात. एकाएकी अंगात संचारतात. मंत्रतंत्राचे काही प्रकार केल्याने प्रेतेसुद्धा जिवंत होतात. मंत्र वापरून अंगात देवतेचा संचार करणे आणि ब्रह्मसंबंधाला घालवून लावतात. जमिनीत पुरून ठेवलेले धन सापडवून देतात. अनेक प्रकारच्या संकटात सापडलेल्या लोकांना संकटातून पार करतात. अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कोणत्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते. अशा तऱ्हेची वासना घेऊन कित्येक जीव जन्मास येतात. असा वायूचा विकार आहे. याचा विस्तार कळत नाही. सकळ चराचर वायूमुळे आहे. स्तब्ध रूपाने वायू सृष्टी धारण करणारा, चंचल रूपाने सृष्टी निर्माण करणारा. हे म्हणणे कळत नसेल तर खोल विचार करावा. मुळापासून शेवटपर्यंत वायूच सर्व काही करतो. वायूशिवाय आणखी कोणाचे कर्तृत्व आहे ते चतुरांनी मला दाखवून द्यावे. जाणीव रूप मूळ माया. जाणीव आपल्या स्वरूपाच्या मूळ ठिकाणी जाते. कुठे गुप्त कुठे प्रगट अशी विश्वात वर्तत असते. जसे पाणी कुठे गुप्त कुठे प्रगट असते, वरती उफाळते कधी आटते, पुन्हा ओघ लोटतात, तसाच वायूमध्ये जाणीव प्रकार आहे. कुठे गुप्त असते कुठे प्रगट असते. वारं अंगावरून गेलं की हातपाय सुकतात. वाऱ्यामुळे आलेली पिके करपतात. अनेक प्रकारच्या वाऱ्यांनी अनेक प्रकारचे रोग होतात. आकाशात वीज वायूमुळे कडाडते. वायूमुळेच राग निश्चितपणे कळतो. दीपरागाने दिवे लागणे, मेघमल्हार रागाने पाऊस पडणे असे चमत्कार होतात. वायू फुंकला असता भूल पडते. वायू फुंकल्यामुळे अंगावरील गळवे कोरडी पडतात. वायूमुळेच अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात. मंत्रांनी देव प्रगटतात. भूते समोर आणता येतात. जादूच्या करामती मंत्र सामर्थ्याने करता येतात. राक्षसांची माया तर देवादिकांनाही कळत नाही. एखाद्याला एकाच जागी खिळवून टाकणे, माणसाला वश करून घेणे अशा प्रकारचे विचित्र सामर्थ्य मंत्राच्या ठिकाणी असते. चांगल्या माणसाला वेडे करावे, वेड्याला शहाणे करावे असे अनेक वायूचे विकार आहेत. मंत्रांच्या सामर्थ्याने देवांच्या लढाया चालतात. ऋषींचा दरारा मंत्र सामर्थ्यावर अवलंबून असतो. मंत्र सामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्ण सांगता येत नाही. मंत्रांनी पक्षी
मूषके, श्वापदे, जनावरे, मोठे सर्प एका जागी खिळवून ठेवता येतात. मंत्राने धनलाभ करून घेता येतो. असो, बद्धाला जन्म कसा येतो याचे उत्तर श्रोत्यांना मिळाले. दशक 9 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी आक्षेप घेतला की ब्रह्म जर अखंड आहे तर हे ब्रह्मांड त्यात शिरले कसे? भूगोल ब्रह्मामध्ये आहे, ब्रह्म भूगोलामध्ये आहे, एकामध्ये एक आहे हे पाहता प्रत्यक्ष दिसते. ब्रह्मानी ब्रह्मांड भेदले हे ठीक, पण ब्रह्माच ब्रह्मांडाने भेदले हे पाहता विपरीत दिसते. भेदले नाही म्हणावे तर ब्रह्मी ब्रह्मांड दिसत आहे, तरी हे कसे झाले ते कृपा करून सांगा. याचे उत्तर सावधपणे ऐका. ब्रह्मांड नाही म्हटले तरी दिसते, दिसते म्हटले तरी नाचते. आकाशात दिवा लावला तरी दिव्याने आकाश बाजूस सारले असे होत नाही. आप, तेज अथवा पवन आकाश बाजूस सारू शकत नाही. पृथ्वी कठीण आहे, पण गगन पृथ्वीचे सर्वांग भेदून राहिले आहे. जे जे जडत्वाला आहे ते ते नाचते. आकाश जसेच्या तसे चळणार नाही. वेगळेपणाने पाहता येते त्याला आकाश म्हणावे. अभिन्नपणे पाहिले असता आकाशच ब्रह्म. जे जे ब्रह्म भासते त्याला आकाश म्हणावे. कल्पनेने भासते ते आकाश. परब्रह्म निराभास निर्विकल्प पंचभूतात वास आहे म्हणून आकाश म्हणतात. भूताच्या अंतर्यामी जो ब्रह्मांश तेच आकाश आहे. भूते आकाशात आली गेली तरी आकाश जसेच्या तसेच राहते. पृथ्वी विरून पाणी उरते, पाणी नसता अग्नी उरतो, अग्नी विजता पवन उरतो, पवनही नाचतो. मिथ्या आले आणि गेले, त्यांनी खरे आहे ते भंगले असे दिसते, पण तसे होत नाही. वस्तूच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे भ्रम निर्माण होतो. भ्रमानी प्रत्यक्ष दिसते. भ्रममूळ या जगाला खरे कसे मानावे? भ्रम शोधता काहीच नाही. खोट्यांनी उदंड केले तरी आमचे काय गेले? केले म्हणताच नाहीसे होते हे शहाणे जाणतात. आपण मती विशाल करावी म्हणजे ती अंतराळ कळू लागते. मग ब्रह्मगोळ कवठासारखा होतो. वृत्ती त्याहून विशाळ करता ब्रह्मांड बद्रीफळासारखे. वृत्ती जर ब्रह्माकार होता काहीच नाही. आपण जर भ्रमानी लहान झालो, केवळ देहधारी झालो तर ब्रह्मांड कसे कवळता येईल? आपली वृत्ती इतकी वाढवावी, पसरून नाहीच करावी. पूर्ण ब्रह्माला चारीकडून पुरवावी. एक सुवर्णकण त्यांनी ब्रह्मांडाला मढवले तर कसे? सोने कमीच पडेल, तशी आपली वृत्ती पण कमी पडेल. आपली वृत्ती मोठी करता फाटेल, वितळेल. मग निर्गुण आत्मा जसाच्या तसाच राहील. श्रोते हो, इथे आशंका फिटली. विवेकाने आत्मनिवेदन व मोक्ष लाभतो. ही प्रचितीची उत्तरे सारासार विचार करून कळतील. मनन व निजध्यासाने पावन होऊन जावे. दशक 9 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 9 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, देवळात जगन्नायक बसलेला असतो. त्या देवळावर जर कावळा बसला तर त्याला देवाहून अधिक म्हणता येईल का? राजद्वारी सभा बसलेली आहे आणि एखादे माकड खांबावर चढले, ते सभेहून चतुर कसे म्हणावे? ब्राह्मण भेदाभेद पाहतो, पण माशी सर्वांस अभेदाने पाहते. पण माशीला ज्ञानबोध झाला हे घडत नाही. बाह्याकार सर्व लौकिक आहे, मुख्य अंतर्निष्ठा पाहिजे. लौकिक संपादला पण अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला, तो आत्मघातकी जाणावा. देवास भजता देवलोक, पितरास भजता पितृलोक, भूतास भजता भूतलोक प्राप्त होतो. ज्यांनी ज्याला भजावे त्या लोकात जावे. निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. निर्गुणाचे भजन कसे? निर्गुणी असावे अनन्य. सर्व केल्याचे सार्थक एक देव ओळखावा. आपण कोण हा विवेक केला पाहिजे. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार. सोहम आत्मा हा निर्धार बांधला. आता अनुमान कुठला? वस्तू आहे वस्तूच्या ठाई. शोधून पाहता देहभाव नाहीच. सिद्धाला साधन, मुक्ताला बंधन नाही. साधनाने जे साधायचे तेच आपण आहोत. आता साधकाच्या नावे शून्याकार. कुंभार जर राज्यपद पावला तर त्यांनी आता गाढवे कशास राखावी? कुंभारपणाची उठाठेवी आता कशाला? साधनाने काय साधावे? नेमाचे फळ काय घ्यावे? आपण वस्तूच, इतरत्र कशाला जावे? देह पाचा भूतांचा, जीव अंश ब्रह्मीचा. जो अनन्य आहे तोच परमात्म्यापर्यंत पोचतो. उगीच पाहता मी पण दिसते, शोध घेता काहीच नाही. तत्वानी तत्व निरसल्यावर पुढे निखळ आत्मा उरतो. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारलेली. हे सगळे आहे आणि आपणही कोणी एक आहे. हे सर्व जो शोधून पाहिल तो ज्ञानी. जो मीपणाने जगाचा शोध घेतो पण आपल्या मीपणाचा शोध घेत नाही, तो ज्ञाता अपूर्ण ज्ञानी समजावा.
ज्ञान हे वृत्तीरूप असते. प्रकृतीचा निराश झाला तर विकारवंत सगळेच जाते. उरले ते निखळ निर्गुण. विचार करता तेच आपण आहोत अशी परमार्थाची खूण अगाध आहे. फळ एक आणि आपण एक असे इथे नाही. परमार्थात ज्ञाता आणि ज्ञेय एकच होऊन जातात. वेदशास्त्रे, पुराणे, नाना साधने, निरूपणे, सिद्ध, साधू ज्या कारणे नाना सायास करतात ते ब्रह्मरूप आपणच आहोत. मग सारासार विचार करून प्रसंगी करणे न करणे काहीच राहत नाही. रंक राजाज्ञेला घाबरला, तोच पुढे राजा झाला तर रंकपणाचे भय उडून गेले. वेदाज्ञेनी चालावे, सत्शास्त्रांनी शास्त्र अभ्यासावे, तीर्थाने तीर्थात जावे. कोणत्या प्रकारे? अमृताने अमृत सेवावे, अनंतानी अनंत पाहावा, भगवंतानी भगवंत लक्षावा. कोणत्या प्रकारे? संतांनी असंत त्यागावे, निर्गुणानी निर्गुण भंगावे, स्वरूपानी स्वरूपी रंगावे. कोणत्या प्रकारे? निरंजनानी निरंजन कसे अनुभवावे? जो स्वतःच साध्य आहे त्यांनी साधना करावी, ध्येयानी ध्यान धरावे, उन्मनानी मनासी आवरावे. कोण्या प्रकारे? दशक 9 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.